युवराज ऐका ना आमचं. आता आम्ही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. असं काय करताय? आमचे बाबा जेवणाच्या ताटावर खोळंबले, तुमची वाट पाहताय. भूक नाहीये आम्हाला, पोट भरले आज. असं काय झालंय? असं सांगू तुम्हाला म्हणजे समजेल. तुम्हाला जटायू माहितीये? जटायू जटायू माहितीये. तो समजदार असतो, परोपकारी असतो. नियती त्याचेच पंख छाटते. युवराज, तसेच आता आज आमचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाला. खूप खूप विरोध केला त्याला. मातोश्री म्हणाले आम्हाला, तुमचा आवाज खूप चढला होता. तुम्ही दोघंही पिता पुत्र एकमेकांचं ऐकूनच घेत नव्हता. आणि आबासाहेबांना तुम्ही पहिल्यांदा प्रत्युत्तर केलं. प्रत्युत्तर नव्हतं येस, प्रत्युत्तर नव्हतं. ती केविलवाणी धडपड होती आमची, आमचा पंख वाचवण्यासाठीची. आम्हाला नियतीने उगारलेलं लखलखतं पातं दिसलं म्हणून घाबरून नको म्हणत होतो आम्ही. तो आमचा चढा आवाज नव्हता, आमचा आक्रोश होता. स्वतःला वाचवण्यासाठीचा बचाव होता तो. युवराज, आम्ही कशाला चढा आवाजात बोलू? अहो मग बाहेर आज किंवा फार तर उद्या आम्हाला समजेल आमचा पंख कुठं आणि कधी छाटला जातो, किती क्रूरपणे छाटला जातो. आणि जर तो छाटला गेलाच तर आमचा आभाळ आम्हाला पारखं होईल. आमची बेभान झेप नामशेष होईल. आमचा आनंदाचा कौल फुटेल, आमचा टौल संपेल. आणि फक्त खुरडणं आमच्या नशिबी उरेल. म्हणून आमचा आकांत. सगळं ठीक होईल. योगायोग बघा, ज्या दक्षिणेच्या वाटेवर जटायूचा पंख छाटला गेला त्याच दक्षिणेच्या वाटेवर या संभाजीचा पंख छाटला जातो. वार झालाय, पिसातही घुसलाय आणि आमची मात्र धडपड चालली पंख तुटू न देण्यासाठी. पण तरी जर पंख तुटलाच तर एका पंखानिशी लढू, सगळी ताकद एकवटून. त्यावेळी आम्ही तुमचा पंख होऊ. या आपण, आम्हाला एकट्याला राहू द्या. बरं, इथे शंभूराजे बसतील, इथे महाराज बसतील आणि महाराजांच्या उजवीकडे पिलाजीराव बसतील. हो, ते बरं आहे. महाराजांच्या उजवीला बसण्याचा मान त्यांचाच. परंतु अजून महाराज कसे आले नाही? सुनबाईंचे बाबा जेवायला थांबलेत, एवढा तरी निरोप त्यांना गेलाय ना? हो, त्यांना याची कल्पना आहे. नाही म्हणजे पाहुणे यायच्या आत ते आले तर बरं होईल. अहो, काय हे, राहू द्या आता. आपल्यात हे सोपस्कार संपलेत. या. खरे येसूबाईंचे बाबा आले. अगं बाई, मग कुठे आहेत? या ना. आज काय महाराजांची चावल लागली नव्हती, मग म्हणलं दरवाजातच थांबावं. महाराज येतील, आपण बसून घ्या. मी एकलाच? म्हणजे आमचं जावई बापू युवराज येतील ते. सुनबाई बोलवायला गेले. मोहिमेची एवढी धांदल उडते की विचारूच नका. शेवटच्या दिवसात कोणाला कोणाशी बोलायची सवडच मिळत नाही. आताही तेच, निघण्या अगोदरची खलबत, मसलती, कोणी काय करायचं कोणी नाही, सगळं अगदी आखून देतात महाराज बैजवार, आणि मग बाहेर पडतात. तर अहो त्याच्याशिवाय काही कर्तृत्वाचा रायगड उभा राहतोय. हो ना, परंतु तुम्हाला तात्कळत राहावं लागतंय याचं वाईट वाटतंय आम्हाला. नाही, आमचं काही नाही. अहो आम्ही इथं आलो, लेकीचं हसरं तोंड बघितलं, तवाच माझं तर पोट भरलं बघा. सुनबाई म्हणजे विचारू नका, रायगडावरचा मेरुमणीच आहे तो. खरंच. अहो येसूबाईंचे बाबा
अगदी एवढे खुश झालेत लेकीच्या कौतुकाने आल्यापासनं की काही विचारू नका. म्हणताय लेकीच्या चेहऱ्यावरचं मनमुराद हसणं हीच पुरणपोळी. म्हणे लेकीच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजेच बोटवं शेवया आणि लेकीच्या चेहऱ्यावरचं तेज ते तर जणू सुग्रास भोजन. आणि मग मला सांगा, ही एवढं सगळं असल्यावर मुळात भूक लागलच कशा पाहिजे? तेही खरंच. हो ना. सुनबाई राहिल्या कुठे? येतील एवढ्यातच. येऊ दे उद्या, सावकाशी उद्या. नाहीतरी मला कुठं लगेच लढायला जायचंय. हा? द्या टाळी. विजयाची पताका आपल्या बाजूनेच फडकली असणार. मला अजूनही खरं वाटत नाहीये. शंभूराजे नाराजीनं निघून गेले म्हणजे महाराजांनी खरंच त्यांचा निर्णय आपल्या बाजूने सुनावला. अहो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, छत्रपतींना काही कठीण असं नाही. अहो, त्यांचा आदेश हा चिक्के कट्यारीहून फार मोठा आहे. तिथे तडजोड नाही. युवराजांना या निर्णयावर सहमत व्हावं लागणार. महाराजांच्या निर्णयापुढे नाती गौण आहेत. बरं झालं, सगळं आपल्या मनाजोगं झालं. तलवारी बनवल्या त्यांनी, चालवल्या आपण, जखमी झाले ते. याला म्हणतात मुत्सद्देगिरी. मला म्हटलं होतं ना, सगळं आपल्या मनासारखं होणार. अहो, आपण महाराजांना समजावलंच तसं होतं. शेवटी स्वराज्याचे सुरनीस आणि पेशवे यांच्या शब्दाला महाराजांच्या लेखी अजून तरी मान आहे. चला, निर्धास्त राहा. या अनाजी पंताने पायाने मारलेल्या गाठी भल्या भल्यांना हाताने सोडवता येत नाहीत. मसलती एकदम गहन चाललेल्या दिसतात. हा? हो ना. नाही, तिला आलंच लक्षात. तेव्हा गडबडी होणारच. नाही म्हणजे आता फौजाही निघतीलच ना. त्याचं कसं झालंय की समधी आल्यात लढायला आणि आम्ही आलोय पाहुणचार घ्यायला. त्यामुळं तुम्हाला आम्हाला थांबा बी म्हणता येईना आणि जा बी म्हणता येईना. हो, असं काय म्हणता? स्वराज्यासाठी तुम्ही लढाया केल्या नाहीत का? ते आहे म्हणा, पर आता आमचं काय झालंय की आम्ही आता आलो होतो जावई बापूंना निरोप द्यायला. आता म्हणलं लय दिस नजर पडणार नाहीत, तेव्हा भेटून यावं. पर इथं आल्यावर कळलं की त्यांचं जानच रहित झालंय. धाकट्याबाई साहेब, जी, सुनबाई कुठे अडकल्यात ते आम्ही बघून येतो. आलोच आम्ही. गडबड करू नका, सावकाशीनं होऊ द्या. जी. आता थोरल्या बाईसाहेब गेल्यात खऱ्या, पण आता तिथेच अडकून बसतील. जो जाईल त्याला महाराज काम लावतात. आणि आता मोहिमेच्या वेळी सगळ्यांनाच धावावं लागतं, राबावं लागतं. अहो, आमच्याकडेही तेच. आता दक्षिण मोहिमेच्या वेळेस शृंगारपुरातनं 4-5 हजार फौजा पाठवायच्या होत्या. त्यावेळेस तर यांची केवढी धावपळ झाली. तरी तिथं माझ्या हाताची 4 पोरं, गणूजी, संभाजी, वाघोजी आणि कान्होजी. तरी येळत काम उरकत नव्हतं. आणि इथं तर महाराजांच्या हाताशी एकटं युवराज. अहो, एकटं असलं म्हणून काय झालं, पण कामाचा झपाटा 100 माणसांचा. तेवढं मात्र खरं. बराच वेळ झाला, अजून आले कसं नाही? अहो, असू द्या, नका काळजी करू, येतील. येतील हो, पण वेळेत आले तर कसं बरं होईल. राणीसाहेब, नका काळजी करू. मी कुणी काय परकाय का? आम्ही येणार नाही. आम्हाला भूक नाही. पाहुणे जेवायला बसले, वाट पाहतायत आपली.
महाराज, बरं दिसत नाही हे. आपल्या पंक्तीला बसायला मिळेल म्हणून केवढे खुश झालेत ते. शिवाय इवाई ते. आपल्यावर त्यांचा मोठा लोभ. आणि आपण जर होय नाही केलं तर ताटावर बसण्याजोगी आमची आता मनस्थिती नाही. आता जे घडलं, शंभूराजांनी ज्या प्रकारे आम्हाला प्रत्युत्तर केलं, ज्या प्रकारे आमच्यावर आवाज चढवला, आमच्या जिव्हारी लागलाय. जेवायची अजिबात इच्छा नाही. परंतु आपल्या घरातल्या गोष्टी तो घरातल्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला तरी पटल्या का त्या? ऐकलं ना तुम्ही कसे बोलले ते असं बोलतात? रागाच्या भरात बोलले असते. एरवी समजूतदार आहे, हवे आहे आपल्याला. आपला एकही शब्द खाली पडू देत नाही. आज मात्र पडला, आणि आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. शूर आबांचा शूर बच्चा आज आमच्याशी भांडला. शंभूराजांनी हे चांगलं केलं नाही. आम्ही समजूत काढू त्यांना. हो हो, तुम्ही समजूत काढाल, ते समजूनही घेतील, पण आमच्या जिव्हारी झालेली जखम भरून निघेल. महाराज, राणी साहेब, त्या औरंगजेब बादशाहच्या दरबारी त्यांनी आमच्या समोर डोळे वटारून पाहिलं तेव्हा तिथल्या तिथे जबाब दिला होता आम्ही त्यांना. आणि आज आमच्या महालीच आम्हाला शांत बसावं लागलं. मनुष्य जन्माला घातलेल्या अपत्यासमोर इतका हतबल का होतो? का ऐकून घेतलं आम्ही सगळं? का तिथल्या तिथेच सुनावलं नाही त्यांना? आणि आमचा आदेश धुडकारून लावावा असं आम्ही बोललो तरी काय राणी साहेब? शंभूराजे जर आमच्या समोरच असं वागतील तर आमच्या माघारी या रायगडाचं काय करतील? महाराज, आपण हा विचार जेवणानंतरही करू शकतो. आम्हाला आग्रह धरून नका. घरातल्या गोष्टी पाहुण्या रावळ्यांपर्यंत जातात, हे बरं दिसत नाही. ते जसे येसूबाईंचे वडील आहेत, तसेच आपल्या राजकुवरचे सासरे आहेत. अनाहूतपणे त्यांचा अवमान होऊ नये एवढीच विनंती. बराच उशीर झाला. थोरल्याबाई साहेब गेल्या, त्याही तिथेच अडकल्या. आल्या. एवढा उशीर? काय झालं? येतायत? नाही म्हणाले ते. मसलती सुरू आहेत. महत्वाचे निर्णय घेतायत महाराज. महाराज म्हणालेत की पाहुण्यांना तिष्ठत ठेवू नका, म्हणून म्हणतोय आपण जेवून घ्या. आम्ही वाढायला सुरुवात करतो. धाकट्याबाई साहेब, आलंय ना लक्षात? नाही म्हणजे ते दोघं येणार आहेत म्हणून इथं खरं आलो. नाहीतर तशी मला काही एवढी भूक नव्हती. हो, नाही, असं नका करू. आपण वेळेत जेवून घेऊ. या दोघांच्याही भरोश्यावर राहिला तर आपला उपवास घडेल. आणि मग पाहुणे उपाशी ठेवले म्हणून महाराज आम्हाला बोल लावतील. पण मसलत संपली आहे ना? उशिरा. धाकट्याबाई साहेब, अहो यांचं कधी काही संपतं का? ही मसलत झाली की ती मसलत. हा खलबतखाना झाला की तो खलबतखाना. न्याहारीच्या वक्ताला न्याहारी नाही, जेवणाच्या वक्ताला जेवण नाही. आता 3दा निरोप पाठवला. महाराज येतायत म्हणतायत, पण आले नाही.
असू दे. आत्ताच राणे साहेब म्हणत होते की तुम्हाला यायला जमणार नाही म्हणून, आणि तुम्ही तर आलाय. कसं आहे पिलाजीराव, लोकांना जे वाटतं तसंच आम्ही वागावं असं नाही. म्हणजे आमच्या मनात आलं, आम्ही आलो. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्हीच राणे साहेबांना सांगितलं होतं आम्ही येणार नाही म्हणून. हो ना, मातोश्रींनी सुद्धा हेच सांगितलं इथे. आणि आता बघा आम्ही इथे हजर. सुनबाई, तुमच्या पिताश्रींबरोबरची पंगत आम्ही काय सोडतोय काय? खरं म्हणजे हा तर आमचाच बहुमान. काय महाराज, अहो तुमच्या पाठाला पाठ लावून जेवायला मिळणार हे आमचं भाग्य. अहो म्हणून तर एवढ्यासाठी मी खोळंबून बसलो. म्हटलं आज काही झालं तरी हे सहभोजनाचं पुण्य आपल्या पदरात पाडायचंच. या बस. बरं, आज स्नेहभोजन आमच्या एकट्या बरोबरच. जावई बापू कुठे आहेत तुमचे? त्यांच्या काहीतरी मसलती चालू आहेत ना. मसलत तर चालू राहणारच. सुनबाई, शंभूराजांना बोलवून घ्या. त्यांना म्हणावं हातात जी कामं असतील ती सोडा आणि तातडीनं या. आम्ही जेवायला बोलवलंय सांगा. परंतु आबासाहेब, आम्ही आत्ताच जाऊन आलो. मग नाही म्हणाले ते. बघा, नाही तर नाही म्हणतील आणि परत येतील ते. पिलाजीराव, नाही म्हणतील आणि येतील ते आम्ही, आणि नाही म्हणतील आणि नाहीच येणार ते शंभूराजे. सुनबाई, बोलवा त्यांना. येतील ना ते? आम्ही बोलावलंय असं सांगा. जी आबासाहेब. राणे साहेब, जेवण वाढायला सुरुवात करा. शंभूराजे येतील. जी. आम्ही येणार नाही. येणार नाही म्हणजे नाही येणार. तुम्ही निघा इथून. शिवराज्ञी, आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला एकांत हवा. तुमच्या पिताश्रींना सांगा त्यांनी जेवून घ्यावं. आबासाहेबांनी बोलवले. शृंगारपूरची परिस्थिती काय म्हणते? आपला आशीर्वाद आहे महाराज. सागरी किनाऱ्यावरून अजूनही हल्ले होतात, बरोबर? हा, पण तरी त्यासने आता सिंधुदुर्गाचा चांगलाच धाक बसलाय. त्या शंभूराज, जेवताना असले सोपस्कार नको. शंभूराजे, बसा. सुरू करा. बरं, एकटेच आलात? मुलाबाळांनाही घेऊन यायचं होतं. आलो लग बघीन. बाकी शृंगारपूर आता बघण्यासारखं असेल. नजर पाहिजे. ज्याच्याकडे नजर आहे अहो त्याच्यासाठी सौंदर्याची मेजवानीच. आणि कवींना? अहो कवी कलाकारांसाठी तर पर्वणीच. खास करून जर हाडाचा कवी असला तर त्याला चिपटभर शाही पुरायची नाही काव्य लिहायला. त्यात अलकनंदा आणि वरुणा नदींची सांगड. पावसाळ्यात नुसतं सगळीकडे नदी नाले, जणू काही नागिनीच्या पिल्लांची सगळीकडे वळवळच. युवराजांना म्हटलं होतं त्याला, पण त्यांना येळ नाही म्हणाले. रायगडावर लय काम आहेत म्हणले. हे काय, सासरवाडीचं नाव काढलं आणि जावई बापूंनी हाता काढता घेतला. यायचं नसलं तर नका येऊ, पण जेवण थांबवू नका. जेवणही थांबवणार नाही आणि शृंगारपूरलाही येतील लाज नाव दे.